हॅलो फ्रेंड्स, एस के मॉम्स किचन मराठीमधून मी माधुरी आपल्या सर्व खवय्यांचे खूप मनापासून स्वागत करते. तर आज आपण आपल्या किचनमध्ये आपल्या गणपती बाप्पांचे अतिशय प्रिय असले मोदक बनवणार आहोत आणि तेही एकाच मोदकाला आपण 2 कलर दिलेले आहेत आणि आतमध्येही आपण अगदी छान अशी स्टफिंग भरलेली आहे. तर असे आज पौष्टिक आपण मोदक बघणार आहोत. तर इथे बघू शकता किती सुंदर आपले मोदक इथे दिसत आहेत आणि तेवढेच टेस्टी पण ते आहेत. चला तर रेसिपी सुरू करूया. तर इथे गॅसवर मी एक पॅन गरम करायला ठेवलेला आहे आणि आता यामध्ये आपण 1 कप मखाने घेतलेले आहे. यांना कमळचे बीही म्हणतात. आता हे 1 कप मखाने साधारण 35 ते 40 ग्रॅम आहेत. आता यांना आपण अगदी व्यवस्थित खमंग भाजून घेणार आहोत. इथे गॅसची फ्लेम मी मंदच ठेवणार आहेत आणि या मखाण्याचे खूप सगळे हेल्थ बेनिफिट्स आहेत. आपल्या शरीराला अतिशय फायदेशीर असे हे मखाणे असतात. तर आज आपण या मखाण्यापासूनच मोदक बनवणार आहोत. तर इथे बघू शकता अगदी 2 ते 3 मिनिटे होत आलेली आहे आणि अगदी क्रिस्पी होईपर्यंत आपल्याला हे मखाणे अगदी मंदच गॅसवर भाजून घ्यायचे आहेत. तर इथे बघू शकता अगदी छान क्रिस्पी असे झालेले आहेत. आता आपण हे ताटामध्ये काढून घेणार आहोत. यापेक्षा फार जास्तही भाजू नका. आता या ताटामध्ये काढल्यावर आपण परत पॅन गॅसवर ठेवून देणार आहोत आणि इथे आपण 1 कप डाळ्या घेणार आहोत. तर यांना कोणी डाळवंही म्हणतात. जे आपण चिवड्यामध्ये वापरतो त्याच ह्या डाळ्या आहेत. तर ह्या अगोदरच भाजलेल्या असतात, परंतु आपल्याला आणखीन थोडंसं यांना भाजून घ्यायचं आहे. याचा कच्चेपणाही घालवायचा आहे. या खूप जास्त हेल्दी आणि खूप जास्त प्रोटीन रिच असतात. तर इथे बघू शकता आता आपल्या ह्या डाळ्याही अगदी छान खरपूस अशा भाजून झालेल्या आहेत. म्हणजे मिक्सरलाही अगदी छान असं बारीक पावडर याचं तयार होईल आणि आता हे दोन्हीही साहित्य छान थंड करून घेतलेलं आहे. आता आपण हे मिक्सरच्या भांड्यालाही अगदी छान बारीक असं पावडर याचं करून घेणार आहोत. तर अगोदर आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये मखाने घालून घेणार आहोत. तर आता हेही आपण अगदी छान बारीक असं पावडर करून घेऊयात. तर इथे बघू शकता अगदी छान असं बारीक पावडर याचं झालेलं आहे आणि याचबरोबर आपण आता मखाण्याच्या नंतर ह्या डाळ्याही आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून अगदी व्यवस्थित बारीक असं करून घेणार आहोत. तर इथे बघू शकता आता जरी आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये हे बारीक केलेलं आहे, परंतु यामध्ये थोडेसे जाडसर कणही असतात. तर आता आपण हे चाळणीने चाळून घेणार आहोत. तर इथे बघू शकता अगोदर आपण मखाण्याचं पावडर यामध्ये घालून अगदी व्यवस्थित चाळून घेणार आहोत. कारण यामध्येही थोडंसं जाडसर कण आलेले आहेत. आता हेही आपण छान बाजूला काढून घेणार आहोत आणि त्याचबरोबर आपण ज्या डाळ्या मिक्सरच्या भांड्यामध्ये काढलेल्या आहेत, त्याही आपण आता छान चाळून घेणार आहोत. म्हणजे आपले मोदकही अगदी मऊसूत असे तयार होतील. तर इथे बघू शकता यामध्ये भरपूर असे जाडसर कण निघाले आहेत तेही काढून घेऊ. आता इथे अर्धा कप साखर मी दळून घेतलेली आहे. तीही आपण चाळून घेऊ कारण यामध्येही साखरेचे कण असू शकतात. आणि यामध्ये आता आपण अर्धा चमचा वेलची पावडर घालणार आहोत आणि हे अगदी व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. आता तुम्हाला जर इथे आणखीन काही साहित्य वापरायचं असेल तर नक्कीच वापरू शकता. मिल्क पावडर वापरू शकता किंवा ड्रायफ्रूट्सचं पावडरही वापरू शकता. त्यामुळेही आणखीनच चवदार आणि खूपच हेल्दी असे आपले मोदक इथे तयार होतील. आता मी इथे साजूक तूप घेत आहे. थोडंसं बाइंडिंगसाठी आपण हे वापरणार आहोत. तर इथे 2 चमचे आपण साजूक तूप यामध्ये घातलेलं आहे. आता या पिठाला अगदी व्यवस्थित आपल्याला हे तूप सर्व पिठाला लागेल अशा प्रकारे चोळून घ्यायचं आहे. म्हणजे या मोदकांनाही अगदी छान अशी बाइंडिंग येईल. तर इथे बघू शकता 2 ते 3 मिनिटे झालेली आहे. आणि पिठाला बघा अशा प्रकारे मुठीमध्ये छान बांधून घेतलं की ते बांधलं गेलं पाहिजे. म्हणजे हे परफेक्ट असं तयार झालेलं आहे. आता इथे मी पाव कप दूध घेतलेलं आहे आणि अशा प्रकारे चमच्यानेच आपल्याला दूध या सारणामध्ये घालून छान घट्टसर पीठ भिजवून घ्यायचं आहे. दूध अगदी चमच्यानेच घाला, एकत्रच दूध घालू नका, नाहीतर हे मिश्रण अगदी सैलसरही होऊ शकतं आणि यामुळे आपले मोदकही इथे तयार होणार नाहीत. तर बघू शकता अगदी थोडं-थोडं दूध करत मी अगदी छान घट्टसर असं पीठ इथं भिजवून घेतलेलं आहे. तर बघू शकता आणि यामधूनही आणखीन 2 ते अडीच चमचे दूध आपलं उरलेलं आहे आणि यामध्ये आपण आता आणखीन 1 चमचा तूप ॲड करणार आहोत आणि या तुपामध्ये अगदी पीठ व्यवस्थित छान घोळवून घेणार आहोत. तर इथे बघू शकता अगदी सॉफ्ट असं पीठ आपलं इथं भिजलं गेलेलं आहे. छान परफेक्ट असं पीठ इथे छान तयार झालेलं आहे. आता या पिठाचे आपल्याला 2 भाग करून घ्यायचे आहे कारण आपल्याला इथे 2 कलरचे मोदक आपण बनवणार आहोत. आता एका पिठाच्या भागावर आपण इथं ऑरेंज फूड कलर घालत आहे. तर हा पावडर फूड कलर आहे. तुमच्याकडे जेल कलर किंवा
लिक्विडी कलर असेल तर तुम्ही तोही घालू शकता आणि या कलरवर अगदी 2च थेंब आपल्याला दूध घालायचं आहे. म्हणजे आपल्याला या कलरला ओलं करून घ्यायचं आहे आणि अशा प्रकारे छान पिठामध्ये कलर आपला मिक्स करून घ्यायचा आहे. आता हा तयार झालेला आहे. आता आपण पिठाच्या दुसऱ्या भागावरही येलो फूड कलर वापरणार आहोत. तर हा जेल कलर आहे. तर याचे फक्त 2च थेंब आपण या पिठावर घालणार आहोत आणि अगदी व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत. तर इथे बघू शकता अगदी पिठामध्ये येलो कलर आपला मिक्स करून घेतलेला आहे आणि दोन्हीही कलर बघा किती छान परफेक्ट असे आपले दिसत आहेत. तर आता इथे एक मोठा साचा मी घेतलेला आहे आणि साच्याच्या दोन्हीही बाजूने आपल्याला छान तूप लावून घ्यायचं आहे आणि यामध्ये तुमच्या आवडीचे तुम्ही कुठलेही ड्रायफ्रुट्स घेऊ शकता. मी इथे बदामाचे काप घेतलेले आहे आणि सिल्वर आपण स्प्रिंकल हे इथं वापरत आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार कुठलीही स्प्रिंकल यामध्ये ठेवू शकता किंवा ड्रायफ्रुट्सही तुम्ही कापून ठेवू शकता. आता मी इथे पिवळ्या कलरचं थोडंसं पीठ घेतलेलं आहे आणि साच्याचा जसा आकार आहे त्या प्रकारे इथे थोडंसं पीठ पसरवून घेतलेलं आहे. इथे बघूही शकता म्हणजे आपल्याला इथे 2 कलरचे मोदक अगदी छान प्रकारे करून घेता येतील आणि इथे आपण आता अगदी व्यवस्थित या पिवळ्या कलरचं पीठ अगदी साच्यामध्ये व्यवस्थित पसरवून घेणार आहोत आणि इथे आता ऑरेंज कलरचंही पीठ आपण तशाच प्रकारे साच्याचा जसा आकार आहे तशा प्रकारे आपण पिठालाही आकार देऊन घेणार आहोत. म्हणजे अगदी सहजरित्या आपल्याला 2 कलरच्या मोदक इथं तयार करून घेता येतील. तर एकाच मोदकाला आपण इथे 2 कलर अगदी परफेक्ट प्रमाणे देऊ शकतो. तर अशा प्रकारे आता दोन्हीही कलरचे पीठ आपले छान बसवून झालेले आहे साच्यामध्ये. आता हे बंद करून घ्यायचे आहे. आणि जे एक्स्ट्राचं पीठ आहे, जे बाहेर आलेलं पीठ आहे, तेही काढून घ्यायचं आहे आणि आतपर्यंत अगदी व्यवस्थित पीठ दाबून भरायचं आहे आणि मध्ये स्टफिंगसाठी आपल्याला जागा करून घ्यायची आहे. तर इथे मी नारळाचा कीस छान भाजून घेतलेला आहे. तो मिक्सरला बारीक करून घेतलेला आहे. त्यामध्ये साखर पावडर घातलेला आहे आणि वेलची पावडरही घालून अगदी व्यवस्थित आपलं हे स्टफिंग तयार झालेलं आहे. आता हेही आपण छानपैकी मोदकामध्ये भरून घेणार आहोत आणि मोदकामध्ये आपलं स्टफिंग भरून झालं की अशा प्रकारे वरून दोन्हीही कलरचं आपल्याला पीठ लावून अगदी व्यवस्थित बंद करून घ्यायचं आहे आणि अगदी अलगदपणे साचा असा उघडायचा आहे. तर इथे बघू शकता किती सुंदर मोदक आपलं इथं तयार झालेलं आहे आणि तेही अगदी विकतचे मोदक मिळतात तसंच आपलं मोदक इथे तयार झालेलं आहे आणि एकाच मोदकाला आपण अगदी छान 2 कलर दिलेले आहेत. तर किती सुंदर असं हे मोदक इथं तयार झालेलं आहे. तर आता आपण काही छोटे मोदकही इथे करून घेणार आहोत. तर इथे साच्याला मी तूप लावून घेतलेलं आहे आणि हा छोटा साचा आहे त्यामुळे आपण पीठही इथं थोडं तोडून घेणार आहोत आणि अशा प्रकारे साच्याचा जसा आकार आहे तशा प्रकारे पीठ इथं यामध्ये भरून घेणार आहोत. तर अगदी सोपी पद्धत आहे. तर आता ह्या पूर्ण साच्यामध्ये आपण अशाच प्रकारे एका साईडला पिवळा कलर भरून घेणार आहोत आणि दुसऱ्याही साईडला आपण अशाच प्रकारे ऑरेंज कलरही भरून घेणार आहोत. तर इथे बघू शकता अगदी परफेक्ट प्रमाणामध्ये हे मोदक तयार होतात. आता दोन्ही साईड भरून झालेली आहे. आता स्टफिंगसाठी आपण मध्ये जागा ठेवलेली आहे. तर आता हे खोबऱ्याचं आपण जे सारण भरून घेतलेलं आहे तेही मध्ये भरून घेणार आहोत. तर इथे चमच्याच्या साहाय्याने मी भरून घेत आहे. अगदी व्यवस्थित स्टफिंग भरून घ्यायचं आहे आणि जे आपण वरून जी जागा राहते त्यामध्येही आपण आता वरून अगदी व्यवस्थित पिठाने बंद करून घेणार आहोत. तर अगोदर आपण हे सर्व सारण मध्ये व्यवस्थित दाबून घेणार आहोत. म्हणजे आपल्या मोदकाला अगदी व्यवस्थित आकार येईल आणि जसे आपले मोदकचा साचा आहे तशा कळ्याही अगदी व्यवस्थित मोदकावर येतील. तर इथे बघू शकता अगदी सुंदर परफेक्ट अगदी व्यवस्थित मोदक आपले इथे तयार झालेले आहेत. आता इथे चाकूच्या साहाय्याने तुम्ही जे एक्स्ट्राचा भाग मोदकावर पीठ लागलेलं असतं ते अशा प्रकारे काढूही शकता किंवा हाताने अशा प्रकारेही तुम्ही इथे काढू शकता किंवा त्यावरच दाब देऊन अगदी व्यवस्थित मोदक करून घेऊ शकता. आता यावर तुम्हाला कुठले ड्रायफ्रुट्सही तुम्ही लावू शकता किंवा अशा प्रकारे स्प्रिंकलही लावू शकता. अवघ्या 2 दिवसांनी आपल्या गणपती बाप्पांचेही आगमन होत आहे. तर यावेळेसच्या गणपती बाप्पांच्या प्रसादामध्ये 1 दिवस या मोदकांसाठी नक्कीच राखून ठेवा आणि आपल्या बाप्पांना प्रसाद ठेवून नक्कीच प्रसन्न करा. तर इथे बघू शकता अशाच प्रकारे मी सर्व मोदक इथे तयार करून घेतलेले आहे आणि मी इथे थोड्याशा केसरच्या काड्या दुधामध्ये भिजत ठेवल्या होत्या. त्याही आता या मोदकवर आपण छान लावून घेऊयात. म्हणजे आपले मोदक आणखीनच आकर्षक आणि सुंदर असे दिसतील. तर तुम्ही आपल्या चॅनलवर जर पहिल्यांदा आला असाल, तुम्हाला रेसिपी थोडीशी आवडली असेल, तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. मी अशाच साध्या सोप्या रेसिपी घेऊन येत असते आणि आपल्या मित्रमैत्रिणी आणि नातेवाईकांमध्येही जास्त